नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. मित्रांनो, आता तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी गॅस एजन्सीमध्ये जायची गरज नाही. आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून फक्त 5 मिनिटात भारत गॅस कनेक्शनची ऑनलाईन ई-के-वाय-सी करू शकता. आता ही ऑनलाईन ई-के-वाय-सी कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात प्रथम तुम्ही ई-के-वाय-सी केली की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही ऑनलाईन ई-के-वाय-सी करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करून घ्या. आता सर्च बॉक्समध्ये भारत गॅस टाईप करून सर्च करा. बघा, येथे हेलो BPCL नावाची ॲप दिसत आहे. ही ॲप इन्स्टॉल करून घ्या. आता या ॲपला ओपन करू नका. आता एक ॲप अजून इन्स्टॉल करायची आहे. त्यासाठी सर्च बॉक्समध्ये आधार फेस RD टाईप करून सर्च करा. तुम्ही पाहू शकता, हीच ती ॲप आहे, आधार फेस RD. या ॲपला इन्स्टॉल करून घ्या. ही ॲप इन्स्टॉल झाल्यावर दिसत नाही, नाहीतर मग शोधत बसाल की ॲप तर इन्स्टॉल केली, मग कुठे गेली, दिसत का नाही. कारण ही ॲप हाईड असते, म्हणजे लपलेली असते. आता यानंतर काय करायचे आहे ते सुद्धा सांगतो. त्यापूर्वी जर तुमची एक लाईक करायची इच्छा असेल तर एक लाईक करून घ्या. बघता काय, ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण तुमचा वेळ आणि तुम्हाला या गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई-के-वाय-सी करण्यासाठी जो त्रास सहन करावा लागतो तो त्रास पूर्ण खतम होणार आहे. तर घ्या मग पटापट लाईक करून घ्या. आता बघा, जी ॲप आपण अगोदर इन्स्टॉल केली होती हेलो BPCL, ही ॲप ओपन करा. आता स्किप या ऑप्शनवरती क्लिक करा. येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, परंतु मोबाईल नंबर कोणताही टाकायचा नाही. जो मोबाईल नंबर तुमच्या गॅस कनेक्शनला लिंक आहे तोच मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचे आहे. आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या नंबरवरती एक OTP येईल. तो OTP येथे टाकायचा आहे आणि या खाली बॉक्समध्ये टिक करायची आहे आणि क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायची आहे. आता बघा, एक 4 अंकी MPIN तयार करायचा आहे. आता येथे तुम्ही कोणतेही 4 अंक टाकून, म्हणजे तुम्हाला जे काही तुमच्या मतानुसार 4 नंबर टाकायचे आहे ते टाकून घ्या. त्यानंतर कन्फर्म MPINमध्ये सुद्धा तोच 4 अंकी नंबर टाकायचा आहे. आता तुमचा MPIN सेट झाला आहे. आता डनवरती क्लिक करा. आता बघा, आता तुम्हाला MPIN टाकून लॉग इन करायचे आहे. म्हणजे जो तुम्ही 4 अंकी MPIN नंबर तयार केलेला होता तो नंबर येथे टाकून घ्या. आता बघा, ॲपमध्ये लॉग इन झाले आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसत आहे. येथे बघा, व्ह्यू मोअर हे ऑप्शन दिसत आहे, यावरती क्लिक करायचे आहे. आता बघा, येथे सर्व माहिती दिसत आहे. गॅस कनेक्शन कोणाच्या नावावर आहे, त्यानंतर कंझ्युमर ID काय आहे, त्यानंतर येथे तुमच्या गॅस एजन्सीचे नाव व पत्ता दिला आहे. आता त्यानंतर येथे बघा, येथे ई-के-वाय-सी ऑप्शन आहे, तुम्ही वाचू शकता. पहा, येथे काय म्हणत आहे, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ऑलरेडी कंप्लीटेड. म्हणजे याचा अर्थ आहे की मी 29 जानेवारीला माझी ई-के-वाय-सी ऑनलाईन पद्धतीने कंप्लीट केली आहे, म्हणून मला येथे ई-के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन दिला नाही. आता बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, येथे बघा, येथे तुम्हाला कंप्लीट ई-के-वाय-सी हा ऑप्शन दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की तुमची ई-के-वाय-सी करायची आहे, तुम्हाला ई-के-वाय-सी करावी लागेल, म्हणून हा ऑप्शन येथे दिलेला आहे. आता तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे, त्यासाठी कंप्लीट ई-के-वाय-सी यावरती क्लिक करा. त्यानंतर येथे OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. आता या ठिकाणी हा जो रिकामा बॉक्स दिसत आहे यावरती टिक मार्क करून घ्या
आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर यालो याने ॲक्सेप्ट करून घ्या. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. या रिकाम्या बॉक्समध्ये टिकमार्क करून घ्या आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करा. आता तुमच्या मोबाईलमधला सेल्फी कॅमेरा ओपन होईल. आता तुम्हाला तुमचा चेहरा या कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसेल असा ठेवा. त्यानंतर डोळे उघडा आणि बंद करा. त्यानंतर ई-के-वाय-सी सक्सेसफुल झाल्याबद्दल येथे तुम्हाला दिसेल आणि सक्सेसफुली अपडेटेड स्टेटस याज ई-के-वाय-सी सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला दिसेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता परत तुम्ही व्ह्यू मोरवरती क्लिक कराल तेव्हा येथे बघा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ऑलरेडी कंप्लीटेड अशा प्रकारचे स्टेटस तुम्हाला येथे दिसेल. म्हणजे याचा अर्थ तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन ई-के-वाय-सी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.